भरदिवसा चौकात अचानक हल्ला झाला. धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आणि काही क्षणातच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. ही घटना बोधेगाव येथील मुंडे चौक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार पिण्या कापसे नावाचा तरुण चौकातून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्या पायावर आणि शरीरावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर काही वेळ तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पिण्या कापसे याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे काही काळ बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेनंतर बोधेगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मुख्य चौक आणि संवेदनशील भागात गस्तही वाढवण्यात आली होती. या घटनेनंतर काही काळ बोधेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप नांद्रे.